त्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे रयतेची कणक असलेला राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा सन्मान केला जाई. स्त्रियांवर अत्याचार किंवा बलात्कार करणाऱ्यावर कडक कारवाई केली जात असे. आपण ऐकले असेल की हत्तीच्या पायाखाली माणसाला दिले जात असे जर कुणी स्त्रियांवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर. काहींचे हातपाय तोडले जात असे. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पाचवा मुद्दा, शिवाजी आणि रयत. बऱ्याच वेळेला युद्धाला जाताना उभ्या पिकातून घोडदळ जात असे, ज्यामुळे पीक हे भुईसपाट होत असे. तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना सक्त ताकीद केली होती की काहीही झाले तरी रयतेच्या जनतेच्या पिकाला, शेतकऱ्यांच्या पिकाला हानी नाही झाली पाहिजे. तुम्हाला घोड्याला खाण्यासाठी काही अन्न लागले तर ते शेतकऱ्यांकडून मागून घ्या, पण शेतकऱ्यांच्या पिकाला काहीही इजा नाही झाली पाहिजे, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच संदेश असे. त्यानंतर सहावा मुद्दा, शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बरेच सैन्य हे शेतकरी असे. सर्व सामान्य माणूस पण त्यांच्यासाठी लढायला नेहमी तयार असे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला जाणीव असे की शेतावर आक्रमण न करता, त्यातून घोडदळ न नेता ते चांगल्या प्रकारे एका रस्त्याने सैन्य कापले गेले पाहिजे. त्यानंतर व्यापार उद्योग संरक्षण. स्वदेशीचा लोकांनी आग्रह करावा म्हणून शिवाजी महाराजांनी परदेशी मालावर खूप मोठ्या प्रमाणात कर लादले होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे आपल्या देशातीलच अन्न घेतील, बाकीच्या गोष्टी घेतील. अशा प्रकारे शिवाजी महाराजांना दूरदृष्टी होती असे म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ जर पाहिला तर त्यावेळेस बरेच स्त्री पुरुष यांना गुलाम करून परदेशात नेले जात असे. तर सातवा पॉईंट म्हणजे गुलामांच्या व्यापारास बंदी ही शिवाजी महाराजांनी आणली. गुलामांचा व्यापार, खरेदी विक्री पूर्णपणे त्यांनी बंद केली. तर हे सर्वच बाबतीत